नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. सोलापूरच्या विकासाबाबत बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रकारची चर्चा होती. पूर्वी आपलं शहर 4थ्या क्रमांकावर होतं, आता कितव्या क्रमांकावर गेलं हे अनेकांना माहिती आहे. परंतु सोलापुरात ज्या IAS आणि IPS अधिकाऱ्यांनी पूर्वी कार्य केलेलं आहे, जे करतायत, त्यापैकी अनेक अधिकाऱ्यांचा माझा संबंध येतो. गप्पा गोष्टी होतात. सोलापूरला आल्यानंतर ते आपल्या दैनिक सांज म्हणजे आमच्या घरी येतात, गप्पा गोष्टी करतात. काही नागरिकांना तर भेटल्यानंतर किंवा संध्याकाळच्या वेळेस महापालिकेत, जिल्हा परिषद किंवा अन्य ठिकाणी जे नागरिक सोलापूरबाबत चर्चा करतात, तेव्हा अनेक जण म्हणतात की सोलापूरला कुणीही वाली नाही. खरं म्हणजे सोलापूरला वाली असण्याचाच प्रश्न नाही, जो तो आपल्या परीने कार्य करत असतो. पण सर्वात मोठी जबाबदारी असते ती पत्रकारांवर. पत्रकारांनी जर मनात आणलं तर त्या शहराचं कायापालट होऊ शकतो. 1-2 उदाहरणं मी देणार आहे. तेव्हा काही अधिकारी म्हटले की सोलापूरच्या पत्रकारांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. पूर्वी जे पत्रकार होते ते चांगलेच होते, आताही जे पत्रकार आहेत तेही चांगले आहेत, कष्टाळू आहेत. परंतु अलीकडे चॅनेल वाढले, वृत्तपत्र वाढले, पत्रकार वाढले, परंतु सोलापूरच्या प्रश्नाबाबत अनेक वेळा दुर्लक्ष होतं आणि एकमेकावर कुरघुडी केली जाते. त्यांचं ते काही का करेना. लोकप्रतिनिधीबद्दल बातम्या द्यायलाच पाहिजे, ते काय करतात हे सांगायला पाहिजे, परंतु त्यात आपलं जास्त डोकावलं जातं. मूळ प्रश्न लांब राहतो. मूळ प्रश्न पत्रकार जेवढे सोडू शकतात तेवढा वेग लोकप्रतिनिधीसुद्धा सोडू शकत नाही किंवा तेवढा वेग देऊ शकत नाहीत, का त्यांनाही काही त्यांच्या अडचणी असतात. म्हणून मला काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की सोलापूरच्या पत्रकारांनी सोलापूरचं वाली व्हायला पाहिजे. म्हणजे जी लोक चर्चा करतात वाली कोण नाही, वाली कोण नाही, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना मर्यादा आहेत, पण पत्रकारांनी जर पुढाकार घेतला तर काही प्रश्न तात्काळ सोडू शकतात. पत्रकार काय करतात, त्यांना नावं ठेवणं, त्यांच्याबद्दल टीका करणं हे योग्य नाही. पत्रकारांचं काम आहे की स्वतः वैयक्तिक लक्ष घालून बातम्या तर देता येतातच किंवा देतातच, परंतु स्वतःच देखील प्रश्न सोडवायच्या प्रयत्नात राहायला पाहिजे आणि त्याला अनुषंगाने बातम्या द्यायला पाहिजे. आपल्याला सांगायला मला अभिमान वाटतो की माझे अनेक IAS आणि IPS अधिकाऱ्यांचे संबंध आहेत. कारण ज्यावेळी माझा कामाचा व्याप कमी होता तेव्हा मी पत्रकारिता भरपूर केलेली आहे. रोज अधिक अधिकाऱ्यांना भेटत होतो, व्यक्तिशः भेटत होतो आणि अनेकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जे प्रपोजल आहेत ते सुद्धा मंत्रालयापर्यंत जाऊन तिथंसुद्धा सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्या गोष्टी एवढ्यात सांगता येत नाहीत, परंतु आता एक मी ठरवलं की आपण सुद्धा आता सोलापूरच्या प्रश्नाबाबत थोडं धडाडीने भाग घ्यायला पाहिजे. कारण शेवटी आपले प्रश्न आपल्यासाठीच असतात आणि ते सोडवण्याचं कामसुद्धा आपलंच आहे. दुसरा कोणी सोडवण्याचा प्रयत्न करत नाही, कारण त्यांना वेळ माहीत नसतो, त्यांना मर्यादा माहीत नसते, त्यांना तेवढं त्याचं महत्त्व वाटत नाही. सध्या मी एकच सांगतो की मी माझी पत्रकारिता चालू असताना काय केलं. आपल्याला कल्पना आहे की सोलापूरमध्ये टोचन गाडीचा म्हणजे जी क्रेन होती त्या गाडीचा फार धुमाकूळ चालला होता. रेल्वे स्टेशनच्या आवारात जायचे, आपल्या गाड्या उचलायचे, ST स्टँडमध्ये जायचे, आपल्या गाड्या उचलायचे, रस्त्याने योग्य ठिकाणी गाडी लावली ते उचलायचे. अक्षरशः धुमाकूळ चालला होता. सुरुवातीला माझं दुर्लक्ष झालं, पण त्रास तर होत होता. पण शेवटी एक दिवस राहवलं नाही, म्हणून त्यावेळी माने साहेब पोलीस आयुक्त होते, त्यांची माझी चांगली मैत्री होती आणि पोलिसांचा माझा संबंध असा की महाराष्ट्र राज्याचे जे पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांची माझी जवळजवळ 35 वर्षाची मैत्री होती. त्यांच्याबरोबर मी सगळा महाराष्ट्र पालथा घातला, अनेक ठिकाणी गेलो. व्यक्तिशः तर रोज मला त्यांचा फोन यायचा. त्यामुळं अनेक IPS आणि IAS अधिकारी अजूनही आमच्या घरी येतात आणि अनेकांचे मी संबंध राखून आहे. तर त्यांना मी गेलो, म्हटलं काय कुलकर्णी, म्हटलं सर त्या गाडीला माझा विरोध नाही, परंतु त्यांचं वागणं आहे ते अत्यंत बोगस आणि अत्यंत लोकांना त्रासदायक आहे. मी म्हटलं त्यांना सूचना देते, म्हटलं सूचना देऊन आमचे पोलीस ऐकत नाहीत. तात्काळ म्हटलं आपण गाडी बंद करू आणि त्यांनी कबाडे सरांना माझ्यासमोरच फोन केला आणि सांगितलं की पुढील आदेश येईपर्यंत ताबडतोब तुम्ही ती क्रेन बंद करा, वाहनं उचलली जाऊ नये. आणि त्या क्षणानंतर 1 तासामध्ये ती गाडी बंद झाली. ती आज जवळजवळ 3 वर्ष झाली ती गाडी बंद आहे. एक पत्रकार जर मनात आणलं तर काम छोटं आहे,
पण आज सोलापुरातल्या कोणत्याही नागरिकाला त्या गाडीचा त्रास नाही, नाहीतर तो एक त्रास झाला असता, अनेक लोकांचे पैसे गेले असते, मनस्ताप झाला असता. एक पत्रकार जर मनात आणला तर एवढं काम करू शकतो. तर हल्ली पत्रकार आपल्या निषेधामध्ये गुंतलेले आहेत, अनेकांच्या उचापात्यामध्ये रमलेले आहेत. फार चांगलं काम करतात, लोक तुमच्याकडे फार आदराने पाहत असतात. पण बऱ्याच वेळेला पत्रकार त्यांच्या वागण्यामुळं स्वतःचं नाव खराब करतात आणि पत्रकारांचं नावसुद्धा खराब करतात. पत्रकारांनी मनात आणलं तर आपला शहराचा विकास झपाट्याने होऊ शकतो. फक्त त्या बातम्या देण्यात चढाओढ असते आणि मग हे लोकप्रतिनिधी ते त्याच्या बातम्या छाप, ह्याच्या बातम्या छाप, तो काय म्हणतो हे करण्यापेक्षा आपल्याला काय हवं आहे आणि काय करायला पाहिजे हे बातमीतूनच सांगायला पाहिजे. आता अनेक पत्रकारांना आपण शहाणपण शिकू शकत नाही, म्हणून आता जी कामं मी मनावर घेतलेली आहेत ते तुम्हाला हळूहळू रिझल्ट दिसतीलच. योगायोगाने ज्योतिताई वाघमारे खासदार झालेले आहेत. कारण पूर्वी बापू देशमुख जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांचा बराच पत्रव्यवहार रेल्वे संदर्भातला मी करत होतो. अजूनही मी कोणत्याही रेल्वे ऑफिसला गेल्यानंतर मला म्हणतात, अहो तुमची हल्ली पत्र बंद झाली, हल्ली पत्र येत नाही, तुम्ही काय अंग काढून घेतलं आहे का? कारण तेवढा वेळ मिळत नाही, कामाचा व्याप पण भरपूर आहे. कारण खासदार त्याचा पत्रव्यवहार आणि वरचे अधिकारीसुद्धा त्याला घाबरून किंवा त्याला मान देऊन ती कामं करतात. आता काही रेल्वेची कामं माझ्या डोक्यात आहेत, तीसुद्धा पूर्णत्वाला जातील. ज्योतिताई वाघमारेंची माझी अलीकडे भेट झालेली नाही आहे. त्यांना भेटूनसुद्धा आपल्या शहराचा विकास कसा करता येईल, रेल्वे संदर्भातले छोटे मोठे प्रश्न, लोकांना फार मोठी अपेक्षा नाही. साधं आता त्या जर कोणी रिझर्वेशन करायला रेल्वे स्टेशनच्या आवारात गेलं तर तिथलीसुद्धा गाडी उचलली जात होती. तर जो फक्त रिझर्वेशन करायला येतो त्याने खरं पार्किंगच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही, समोर गाडी लावली तरी चालतं. हा सुद्धा साधा प्रश्न आहे, तो सुद्धा आता मी मार्गी लावणार आहे. ज्योतिताई वाघमारेंना भेटून त्यांना सांगणार आहे, जो रिझर्वेशन करायला आला तिथं गाडी लावायला परवानगी आहे, तिथं पैसे घेण्याची गरज नाही. गोष्टी साध्या असतात आणि त्या पत्रकारने मनात आणलं तर या ताबडतोब सुटू शकतात. महापालिकेचे प्रश्न आहेत, जिल्हा परिषदेचे प्रश्न आहेत, ग्रामीण भागातील प्रश्न आहेत. प्रश्न सोडवण्याची मानसिकता पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की काही वर्षापूर्वी बिपिन मलिक नावाचे एक धडाडीचे आयुक्त होते. ते राहणारे ओरिसाचा, मी राहणारा सोलापूरचा. परंतु त्यांची माझी एवढी मैत्री झाली, 1 वर्षभर ते माझ्या सूचनांचं अंमलबजावणी करत होते. त्यांच्या आयडिया तर भरपूर होत्या. अतिशय माणूस चांगला होता. स्वभाव सोडला तर कामाच्या बाबतीत परफेक्ट. म्हणजे त्यांना पाहिल्यानंतर किंवा त्यांना आठवल्यानंतर आता मुंडे साहेबांची आठवण येते. मुंडे साहेबांचं काम धडाडीचं आहे, तसं मलिक साहेबांचं काम धडाडीचं होतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी धडाडीचं काम केलं. बिपिन मलिक आणि मी, माझी जोडी होती आणि त्याला पुरावा म्हणजे आपल्या इथं विपत साहेब आणि गोडबोले साहेब होते. त्या दोघांना माहिती आहे का आम्ही मलिक साहेबांनी आणि मी किती आम्ही काम केलं. अनेक ठिकाणी आम्ही व्हिजिट देत होतो. बाकी व्यक्तिशः कोणाचं नुकसान केलं नाही. परंतु लक्ष्मी मार्केटमधून बस सुरू झाली होती. लक्ष्मी मार्केटमध्ये जे आता अतिक्रमण आहे ती विजापूर वेस, म्हणजे आपण दत्त चौकातून पुढं आल्यानंतर लक्ष्मी मार्केट तिथून बस जायची आणि विजापूर वेसला बस बाहेर पडायची. त्यानंतर अनेक जी कामं झालीत, आज जे कंबर तलाव झालेला आहे सुशोभीकरण, मलिक साहेबांनी सुद्धा फार कामं केली. पण त्यांना सांगणारा कोणतरी लागतो आणि बातम्या छापून ह्या काही बऱ्याच प्रश्न सुटत नाहीत. व्यक्तिशः भेटून जर आपण मनात आणलं तर बरेच प्रश्न मार्गी लागतात. सोलापूरच्या पत्रकारांना चांगली संधी आहे की आपण आपल्या शहरासाठी काहीतरी करायला पाहिजे. बातम्या तुम्हाला द्यायच्या, तुम्ही देऊ शकता, परंतु बातमी रूपाने प्रश्न मांडणे आणि त्याचा पाठपुरावा करणं हे महत्त्वाचं आहे. मध्ये फार मोठी गॅप पडली की कामाच्या व्यापामुळे जमलं नाही. परंतु अजूनही बरेच इतके छोटे छोटे प्रश्न आहेत की ते सुटू शकतात, पण ते करून घेतले तर पूर्ण होऊ शकतात. आपल्या इथं सेनगावकर साहेब होते पोलीस आयुक्त, ते आणि मी दररोज केगाव जे आपलं पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे तिथं आम्ही संध्याकाळी रोज 1 तास चालायला जायचो. नवीजवळ मी थांबायचो, त्यांची गाडी यायची, त्या गाडीमध्ये बसून आम्ही केगावला जायचो. त्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या दारामध्ये गाडी थांबवायचो आणि शेवटपर्यंत आम्ही चालत जायचो आणि परत यायचो. त्यावेळेससुद्धा आमच्या खूप गप्पा गोष्टी व्हायच्या. त्यांनासुद्धा मी बरेच प्रश्न सांगितले होते. त्यापैकी एक प्रश्न आम्ही असा सोडवला होता. आजही सोलापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही केव्हाही जा, तुम्हाला पोलीस निरीक्षक भेटत नाहीत. इकडे गेलेत तिकडे गेलेत, लोकांना हेलपाटे खावे लागतात. तेव्हा मी सरांना म्हटलं, सर एक असे काहीतरी तुम्ही लोकांना, पोलीस अधिकाऱ्यांना वेळ द्या की त्यावेळी त्यांनी तिथं थांबायलाच पाहिजे. एखाद्या दिवशी गावात मोठा बंदोबस्त असेल किंवा मोर्चा असेल तर ठीक आहे. त्यांनी एक परिपत्रक काढलं आणि
सोलापुरातील नागरिकांना 4 ते 6 वाजेपर्यंत पोलीस निरीक्षक भेटतील अशी एक ऑर्डर काढली होती आणि त्याची अंमलबजावणी काही दिवस झाली. त्यानंतर आयुक्तांची बदली झाली आणि पुन्हा आता जैसे ते परिस्थिती. पोलीस लोक भेटत नाहीत, अधिकारी भेटत नाहीत. हे काम पत्रकारांचं आहे की पत्रकारांनी याचा आवाज उठवायला पाहिजे. आपण लोकप्रतिनिधीवर विसंबून राहतो, ते त्यांच्या कामात असतात आणि बऱ्याच वेळा त्यांच्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं जातं. म्हणून अधिकारी आणि पत्रकारांचा जर संबंध वाढला तर कामं फार सोपी आहेत. माझ्या परीने मी भरपूर कामं केलेली आहेत. सगळी कामं सांगता येत नाहीत आणि जे केलं ते सांगू पण नाही. परंतु पत्रकारांना मान आहे, पत्रकारांच्या शब्दाला किंमत आहे आणि मनात आणलं तर पत्रकार काहीही करू शकतात. फक्त त्याची आवड पाहिजे आणि तळमळ पाहिजे. या 2-4 गोष्टी मी मुद्दाम कानावर घातलेल्या आहेत. ज्यांचा माझा त्यावेळी सहवास होता त्यांनाही कल्पना आहे, अनेक अधिकाऱ्यांना कल्पना आहेत आणि सोलापुरातल्या लोकांनासुद्धा कल्पना आहे. कोणतेही पोलीस आयुक्त आले तर त्यांना मी भेटून ती कामं सांगत असतो. बाकी अवैध धंदे वगैरे ते आपल्या हातात नाहीत, ते चालूच राहणार, ते बंद होणार नाहीत. कारण आपला कायदासुद्धा टिंबटिंब आहे. कायदा बदलणं महत्त्वाचं आहे, कायद्यात बदल करणं, कायद्यात सुधारणा करणं महत्त्वाचं आहे. आणि पोलिसांना काही करता येत नाही. मनात आणलं तर काही ते करू शकतात, पण ते मनात आणत नाहीत, ते काही करू शकत नाहीत. म्हणून काही वेळा वरून टोला मारावा लागतो. एकदा अरविंद इनामदार साहेबांनी मला उस्मानाबादचं इन्स्पेक्शन सांगितलं होतं आणि त्यांनी तिथले जेव्हा अनुप कुमार सिंह नावाचे एक पोलीस अधीक्षक होते, तिथं पत्रकार जमले होते. त्यांनी सांगितलं की धाराशिवमध्ये अवैध धंदे बंद होणं गरजेचं आहे. तेव्हा त्या क्षणी इनामदार साहेबांनी सांगितलं की उद्यापासून माझा माणूस दर आठवड्याला धाराशिवमध्ये येईल, सगळे धंदे बंद व्हायला पाहिजे. आणि मला सांगितलं की तुम्ही आठवड्यातून एकदा जा. मी त्यावेळी वृत्तदर्शनचा कॅमेरा होता, तो घेऊन मी धाराशिवला गेलो. मला जाणवलं की एक पत्रकार काय करू शकतो हे मला तेव्हा जाणवलं. फक्त माझ्यावर त्यांनी विश्वास टाकला. मी त्या गावाला 8-10 वेळा भेट दिला. पूर्ण धंदे बंद होते. एस टी स्टँडवर गेलो, तिथं पूर्ण सामसूम. अन्य ठिकाणी गेलो, पूर्ण सामसूम. अनेक अधिकारी माझी वाट पाहत होते. मनात आणलं तर पत्रकारसुद्धा काही करू शकतो. आजकाल ते दिसत नाही. फक्त बातम्या देणं, निषेध करणं हे तर काम रुटीनमध्येच आहे. परंतु आपण आपल्या शहरासाठी तळमळीने काम केलं तर काम होऊ शकतं. काम काहीही अवघड नाही. काम फक्त प्रेमाने सांगायचं, काही वेळा अधिकारात सांगायचं, काही वेळा समजून सांगायचं आणि शेवटी तुम्हाला बातमी देता येते. आणि त्यानंतर अनेक प्रकार आहेतच. आपण पालकमंत्र्यांना सांगू शकतो, मुख्यमंत्र्यांना सांगू शकतो. अनेक गोष्टी तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा विचारू शकतात. परंतु पत्रकारांनी आपल्या शहरासाठी बऱ्याच गोष्टी करण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. तो पुढाकार घेतला तर सोलापूरचे छोटे मोठे प्रश्न तर तात्काळ सुटतीलच. माझ्या परीने मी जे केलं आहे आणि इथून जे पुढं करणार आहे ते आता व्हिडिओद्वारे मी सांगणार आहे आणि दिवसातून 1-2 बातम्या देण्याचाही मी प्रयत्न करणार आहे. ते सगळं आता नियोजन सुरू करत आहे. काही पत्रकारांबरोबर मला या निमित्त संबंध ठेवता येतील, त्यांनाही काही ठिकाणी मला घेऊन जाता येईल. आपण सगळे मिळू, सगळे एकत्र बसू आणि सोलापूरचे जे छोटे मोठे प्रश्न आहेत, बातम्या येणं जाणं, आता लोकांनाही कळालं की आपली पात्रता काय. तुम्ही आपल्याला नावं ठेवता कामा नये. उलट आपल्या पत्रकारांचं नाव सगळ्या महाराष्ट्रभर व्हायला पाहिजे की प्रश्न सोडायचे कसे, हा आदर्श आपल्याकडून घ्यायला पाहिजे. आपण सगळ्यांनी सहकार्य करू. आपणही हे सहकार्य करण्यास एक पाऊल पुढे यावं आणि आपल्या सोलापूरचा छोटा मोठा विकास आपल्यापर्यंत आपण करू. आपल्या पाठीमागं अनेक सोलापूरकरांचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि ते मिळण्यासाठी आपणही प्रयत्न करणं गरजेचं आहे. काही अडचण आली तर लोकप्रतिनिधींना भेटायला पाहिजे. नावं ठेवून टीका करून प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे आणि ते सुटण्यासाठीच आपण प्रयत्न करू. आपण पाठीशी राहावं एवढी अपेक्षा. नमस्कार.